मराठी जी केचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कुफरच्या पेशी डॅश डॅशमध्ये आढळतात. कुफरच्या पेशी डॅश डॅशमध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 याकृतमध्ये आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते. तर ऑप्शन क्रमांक 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतींना आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 श्री वीस पागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब नदीवर बांधण्यात येत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे. जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशामध्ये आढळलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले. तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहेत. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, डॅजाशी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. डॅजाशी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. तर ऑप्शन क्रमांक 2 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश या राज्याची होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले. तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतातील आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे. तर ऑप्शन क्रमांक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅश देशाने शपथ दिली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅश देशाने शपथ दिली. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप नंद्रा जोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, LPG गॅसचे प्रमुख 2 घटक कोणते असतात. LPG गॅसचे प्रमुख 2 घटक कोणते असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ब्युटन व आयसोब्युटेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडले आहे. 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, संयुक्त राष्ट्राच्या
घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 भांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोककल्याणासाठी केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 31 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ग्रामपंचायत अंदाज पत्रकास कोण मान्यता देतो? ग्रामपंचायत अंदाज पत्रकास कोण मान्यता देतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती देते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अनित अग्निहोत्री यांनी लिहिले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे डॅश डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क हे डॅश डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले. तर ऑप्शन क्रमांक 4 मार्च 2018 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकर कोठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कचनेर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला आहे? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 या वर्षी करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे कितवे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत? 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 6वे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले आहे? मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कप्प्याचे बनलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाची सुरुवात कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाची सुरुवात कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दिनेश कुमार खारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 संमेलन व त्याचे अध्यक्ष यातील योग्य पर्याय निवडा. संमेलन व त्यांचे अध्यक्ष यातील योग्य पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 1 95 लातूर भरत सासणे हे आपले योग्य पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 6 राज्यसभेच्या सर्वात जास्त जागा या कोणत्या राज्यातून निवडून जातात? राज्यसभेच्या सर्वात जास्त जागा या कोणत्या राज्यातून निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेशमधून निवडून जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून जातात? राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 19 निवडून जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 उत्तर प्रदेश राज्यातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून जातात?
उत्तर प्रदेश राज्यातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 31 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉस एंजेलस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 2032ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? 2032ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रिस्बेन या ठिकाणी होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन स्पेसचे उद्घाटन कुठे केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन स्पेसचे उद्घाटन कुठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे? डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 2027 या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इलॉन मस्क यांनी घेतलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 देहू नगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण? देहू नगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारताचे शेक्सपियर म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे शेक्सपियर म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कालिदास यांना भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 मिठी नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ड्रोन धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ड्रोन धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 किशोरराजे निंबाळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 चंद्राचा किती टक्के भाग हा आपल्याला कधीच दिसत नाही? चंद्राचा किती टक्के भाग हा आपल्याला कधीच दिसत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 41% हा भाग चंद्राचा आपल्याला कधीच दिसत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सर्वात प्राचीन वेद कोणता? सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋग्वेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास मिळाला? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 केंद्रीय कायदे मंडळात कोणाचा समावेश होत नाही? केंद्रीय कायदे मंडळात कोणाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आमदारांचा समावेश होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 साहित्य कला विज्ञान व समाजसेवा क्षेत्रातून किती व्यक्तीची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवर करतात? साहित्य कला विज्ञान व समाजसेवा क्षेत्रातून किती व्यक्तींची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते वर्ष हे भारत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष आहे? खालीलपैकी कोणते वर्ष हे भारत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 2022 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 स्वतंत्र भारत नंतरचे आता होणारी कितवी जनगणना आहे? स्वतंत्र भारत नंतरचे आता होणारी कितवी जनगणना आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 8वी जनगणना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकला होता? टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकला होता?
तर ऑप्शन क्रमांक 2 87.58 मीटर भाला फेकला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने कोणत्या दिवशी सुवर्णपदक मिळवले होते? टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने कोणत्या दिवशी सुवर्णपदक मिळवले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 7 ऑगस्ट 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 7 ऑगस्ट हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 7 ऑगस्ट हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 17वे सभापती आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी असंसर्गजन्य रोग कोणता? खालीलपैकी असंसर्गजन्य रोग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मधुमेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व त्यांचे अध्यक्ष यातील चुकीची जोडी ओळखा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व त्याचे अध्यक्ष यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 93 फ्रान्सिस डिब्रिटो. ऑप्शन क्रमांक 2 91 लक्ष्मीकांत गायकवाड. ऑप्शन क्रमांक 3 92 अरुणा ढेरे. ऑप्शन क्रमांक 4 94 जयंत नारळीकर. तर ऑप्शन क्रमांक 2 91 लक्ष्मीकांत गायकवाड ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 35 स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही? खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे कवी कोण आहेत? गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राजा बडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत? गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शाहीर साबळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधू मानसरोवर. ऑप्शन क्रमांक 2 गंगा गंगोत्री. ऑप्शन क्रमांक 3 साबरमती हिमालय पर्वत. ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा अमरकंटक. तर ऑप्शन क्रमांक 3 साबरमती हिमालय पर्वत ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गोल घुमट कोणार्क. ऑप्शन क्रमांक 2 सूर्य मंदिर विजापूर. ऑप्शन क्रमांक 3 बुलंद दरवाजा रामेश्वर. ऑप्शन क्रमांक 4 नटराज मंदिर चिदंबरम. तर ऑप्शन क्रमांक 4 नटराज मंदिर चिदंबरम हे आन्सर होईल.